उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत। एकनाथ शिंदे कुर्ल्यातील अपघात स्थळाला सुद्धा भेट देणार आहेत। कुर्ल्यात बेस्ट बसनं 36 जणांना चिरडलेलं आहे। 5 जणांचा यात मृत्यू झालाय तर 31 जण जखमी आहेत। दुपारी 12 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे हे भाभा रुग्णालयात जाणार आहेत। बातमी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भाभा रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत। या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 31 जण हे जखमी झालेले आहेत आणि जखमींवर सध्या कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अतिशय दुःखद अशी ही घटना घडलेली आहे। काल रात्री बेस्ट बसनं 36 जणांना चिरडलेलं आहे, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू तर 31 जण हे जखमी आहेत। सर्व जखमींवर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या जखमींची भेट घेण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी 12च्या सुमारास भाभा रुग्णालयात जाणार आहेत। तर या अपघातासंदर्भातली माहिती सुद्धा यावेळी एकनाथ शिंदे घेतील। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। धनंजय, खरं तर अपघात झाला त्यावेळी तात्काळ स्थानिक आमदार असलेले मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख असलेले मंगेश चिवटे हे दोघेही येऊन गेले। आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा येणार आहेत। विक्रांत, काल जी कुर्ल्यामध्ये घटना घडली, या बेस्ट चालकाने 31 जणांना जखमी केलं आणि त्यामध्ये 5 ते 6 जणांचा बळी घेतला। ती घटना अत्यंत दुर्दैवी काल कुर्ल्यात घडली। कुर्लेकरांच्या आयुष्यातला हा काळा दिवस म्हणावा लागेल आणि ह्या सगळ्यामध्ये स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर असतील, यांनी घटनास्थळी जी आहे ती तात्काळ भेट घेतली, रुग्णालयात भेट घेतली। या संपूर्ण घटनेवर त्यांचं लक्ष जे आहे ते होतं ते आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे सुद्धा घटनास्थळी काल रात्री उशिरा आले। त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला। त्याचबरोबर जवळील जी विधानसभा आहे, चांदिवली विधानसभा, तिकडचे आमदार दिलीप मामा लांडे हे सुद्धा त्या ठिकाणी आले। त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केली, रुग्णालयात येऊन रुग्णालयाच्या नातेवाईकांची चर्चा केली। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही आमदार या ठिकाणी आले। मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे सुद्धा या ठिकाणी आले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा 12च्या सुमारास या ठिकाणी येणार आहेत, घटनेची पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांची, रुग्णांची सुद्धा भेट घेणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा ते त्यांना जर आपण पाहिलं तर तत्कालीन त्यावेळेस लगेच तात्काळ जे आहे त्या अशा घटनेमध्ये ते रुग्णालयात जायचे, संबंधित रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची खरं धनंजय, त्यामुळे आज सुद्धा एकनाथ शिंदे हे दुपारी 12च्या सुमारास या जखमी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे हे कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात जाऊन विचारपूस करतील। एकनाथ शिंदे कुर्ल्यातील अपघात स्थळाला सुद्धा भेट देणार आहेत। कुर्ल्यात बेस्ट बसनं 36 जणांना चिरडलेलं आहे तर 5 जणांचा यात मृत्यू झालाय आणि 31 जण हे जखमी आहेत। दुपारी 12 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे हे भाभा रुग्णालयात जाणार आहेत।